भावी शिक्षकांनो, ही आहे तर तुमच्या कामाची बातमी. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नांदेडमध्ये सोबत नाशिकमध्ये अशा कोणकोणत्या संस्था इंटरव्ह्यू साठी येणार आहेत, विथ इंटरव्ह्यू साठी कोणत्या येणार आहेत, विदाऊट इंटरव्ह्यू साठी कोणत्या येणार आहेत, आणि हो सोबतच आश्रम शाळेची पदं किती येणार आहेत हे आपण पाहतोय. चला तर फटाफट वेळ न दवडता चला तर सुरुवात करूया मित्रांनो. आपण ही जिल्हा परिषद नांदेड माध्यमिक विभागाची सध्या आहे जाहिरात पाहतोय. त्याच्या अंतर्गत ह्या ज्या संस्था आहेत बघा, नेम ऑफ द मॅनेजमेंट दिलेला आहे, रोस्टरचे स्टेटस दिलेला आहे आणि इंटरव्ह्यू टाइप दिलेला आहे, विथ इंटरव्ह्यू की विदाऊट इंटरव्ह्यू, आणि सब्जेक्ट ऍडव्हर्टिजमेंट स्टेटस आहे ते बघा फॉरवर्डेड केलेलं आहे, म्हणजे पोर्टल वरती अपलोड करण्यासाठी फॉरवर्ड केलेलं आहे. या संस्थेअंतर्गत जी संस्थांची नावं दिलेली आहेत, जर तुम्ही नांदेड मधले असाल किंवा संस्थेवरती जॉब करायला इंटरेस्ट असाल तर मात्र तुम्ही या संस्था, त्याचा युडायस नंबर, त्याचा ऍड्रेस सगळं तुम्ही गुगल वरती पाहू शकता, बिकॉज इट्स टू इझी टू सी. आणि या ज्या संस्था आहेत नांदेड मधल्या, याच्या अंतर्गत सोबतच नाशिक मधल्या काही संस्था विथ साठी येणार असल्या तर काही विदाऊट इंटरव्ह्यू साठी सुद्धा येणार आहेत. चला तर एकूण जी संस्था आहे ते सुद्धा पाहूया, आणि ज्या संस्था आहेत त्यांच्या येण्यासाठी अडचणी आहे ते सुद्धा पाहूया. त्याच्यामध्ये आपल्याला 33 नंबरला एक संस्था दिसलेली आहे, ती म्हणजे श्रीमती विठाबाई शिक्षण प्रसारक मंडळाची आहे. एंट्री लेवलला आहे आणि नॉट एंटर केलेला आहे. सध्या माहितीये मित्रांनो 10 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. तोपर्यंत या जाहिराती ऑलरेडी अप्रूव्ह झालेल्या आहेत आणि आता त्या आपल्याला न्यूज पेपर मध्ये सुद्धा यायला दिसणार आहेत. ही सध्या नॉट एंटर्ड आहे, लवकरच ही सुद्धा संस्था एंटर झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढची संस्था पाहतोय. या सर्व संस्था आहेत. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय तर कमेंट सेक्शन मध्ये करा, किंवा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये जर जॉब हवा असेल तर तुम्ही मी शिक्षक होणार एवढं कमेंट सेक्शन मध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या संस्थांमध्ये एकूण जागा किती येणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच आश्रमशाळा असतील नाशिकमध्ये एकूण जागा संस्थांतर्गत किती येणार आहे, जेडीपीचे तर आपण अपडेट दिलेलेच आहेत, असे सुद्धा ऑथेंटिक अपडेट आपण या चॅनलवरती पाहणार आहोत. पुढची आपल्याला एक संस्था दिसत आहे, ती म्हणजे सध्या पाहताय की सध्या करकेली. आता ही जी संस्था आहे त्याच्या अंतर्गत शिक्षण संस्था त्याच्या अंतर्गत रिजेक्टेड केलेली आहे, आणि रोस्टर स्टेटसच्या वेळेसच ही संस्था आहे ती रिजेक्ट केलेली आहे. रोस्टर स्टेटस आपण पाहू शकता, त्यामुळे ही संस्था नॉट एंटर्ड केलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना ते रोस्टर तपासणीसाठी काही ना काही अडचणी असू शकतात. पुन्हा एकदा ही संस्था पोर्टलसाठी आलेली आपल्याला पाहायला मिळेल. टोटल ज्या संस्था अपलोड झालेल्या आहेत पोर्टलवरती नांदेड मधला त्याचा आकडा आहे 93, आणि त्याच्यानुसार या सर्व अप्रूव्ड आहेत आणि विथ इंटरव्ह्यू साठी या जागा येणार आहेत. विथ इंटरव्ह्यू राऊंड कसा होतो हे तुम्हाला सांगायला नको नाही का. विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये तुम्हाला जे 25 मार्क्स आहेत त्याच्यातले 15 मार्क्स मित्रमैत्रिणी तुमच्या हातामध्ये आहेत. व्यवस्थित विथ इंटरव्ह्यू राऊंड समजून घ्या. या संस्थांना प्राधान्यक्रम देत असताना तिथली परिस्थिती सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ती जागा तुमच्या कॅटेगरीची आहे का, येणारे प्राधान्यक्रम आहेत, या जरी संस्थेचा येणार असेल तर त्याच्यासाठी तुमची एलिजिबिलिटी आहे का, सगळ्यासाठी आपण तुम्हाला टीजी हेल्पलाईनच्या माध्यमातून वैयक्तिक गायडन्स देत आहोतच. तसंच याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती सुद्धा मिळणार आहे. चला तर आता आपण नाशिक जिल्ह्याची माहिती पाहूयात. आपण ही माहिती पाहतोय, आणि ही माहिती जी आपल्यापर्यंत आलेली आहे ती केवळ सध्या पवित्र पोर्टलवर रोस्टर आणि जाहिरात प्रसिद्धी करण्याबाबत त्रुटी होती, आणि ती आता मीटिंग सुद्धा कंडक्ट झालेली आहे, आणि ती मीटिंग मंगळवारी 30 जूनला होती, आणि या जागा आता पोर्टलवरती अप्रूव्ड करण्याचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. कारण सध्या यांचं सुद्धा स्टेटस आहे ते सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. त्याच्यानुसार सध्या बघा रोस्टर स्टेटस आहे ते अप्रूव्ड आहे आणि एंट्री लेवलला आहेत. बरं, ही संस्था आहे विथ इंटरव्ह्यू साठी येणार आहेत की विदाऊट इंटरव्ह्यू साठी येणार आहेत. तुम्हाला माहिती आहे ना विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड कसा होतो. विथ इंटरव्ह्यू साठी एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवले जाणार आहेत, आणि विदाऊट इंटरव्ह्यू साठी ज्या उमेदवाराला संस्थेवरती पाठवलं जाणार आहे त्याचं सिलेक्शन करणं संस्थेला बंधनकारक आहे. या नाशिक मधल्या ज्या काही आपण संस्था पाहतोय, तुम्ही नाशिक मधून जरी व्हिडिओ पाहत असाल किंवा नाशिकमध्ये अशा संस्थेमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल ना मित्रांनो, तरी तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये मी शिक्षक होणार नाशिक असा जिल्हा सुद्धा लिहायचा आहे, आणि तुम्ही या
संस्था, त्यांचा UIS नंबर, त्यांचा एक्झॅक्टली ऍड्रेस हे सुद्धा पाहू शकता. सोबतच तुम्ही इथे अजून एक गोष्ट कन्सिडर केली असेल बघा. आता सध्या काय आहे, काही ठिकाणी संस्थेमध्ये जरी फॉरवर्डेड केलेलं आहे, काही ठिकाणी अप्रूव्ड सुद्धा झालेलं नाहीये. फॉर एक्झाम्पल आता ही जी उन्नती एज्युकेशन सोसायटी भेट आहे ती एंट्री लेवलला जरी असली तरी तुम्ही पाहताय की अजून यांचे अप्रूव्ड आहे. म्हणजे काही ना काही थोडाफार इकडे तिकडे थोडासा गोंधळ असू शकतो, पण काही ठिकाणी बघा विषयामध्ये तफावत असून विषयानुसार निर्णयानुसार विषय टाकायचे आहेत, त्याच्यानुसार ते फॉरवर्ड केलेलं आहे. तसं संस्था आता फटाफट कामाला सुरुवात केलेली आहे. 10 जून पर्यंत त्यांना जागा द्यायच्या आहेत. जिल्हास्तरीय चौकशी या संस्थेवरती आहे आणि त्याच्यानुसार ही क्लिअर झाल्यावरती ही जागा पोर्टलवरती अपलोड होणार आहेत. आता सर्वात महत्वाचं ते म्हणजे इथे जी काही 25 नंबरची संस्था आपण पाहतोय, सोबतच जी काही आपण 26 नंबरची पाहतोय, त्याच्या अंतर्गत बघा रिमार्क काय दिलेला आहे की संस्थांतर्गत वाद असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता संस्थांतर्गत वाद म्हणजे काय, तर आता ह्याचं सुद्धा पोर्टलने सोल्युशन दिलेलं आहे नाही का. नुकतंच 1 जुलै 2026 रोजी एक शासन निर्णय निघालेला आहे. ज्या जागेवरती संस्थेच्या जागेवरती संस्थांतर्गत वाद आहे ती जागा विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहे. ओके, त्यामुळे ह्या ज्या संस्था दिसतात आहे ना आणि ह्यांचे जे काही UIS नंबर ते जेवढ्या जागा आहेत ना त्या विदाऊट इंटरव्ह्यू साठी येणार आहेत. बाकी आतापर्यंत आपण पाहिलेलं याच्यानुसार विथ इंटरव्ह्यू साठी जागा येतील. काही ठिकाणी नॉट एंटर्ड आहे, काही ठिकाणी रिजेक्टेड आहे. रिजेक्टेडचं काय दिलेलं आहे, वेकंट पोस्ट, सँक्शन पोस्ट याचं कारण दिलेलं आहे. त्याच्यानुसार नाशिकच्या सुद्धा या संस्था पोर्टलवरती येणार आहेत. सध्या आपण या व्हिडिओमध्ये नांदेडच्या पाहिलेल्या आहेत, नाशिकच्या पाहिलेल्या. एकूण हा दोन्हीचा लमसम आकडा जरी घेतला तरी सुद्धा 400 जागा आहेत त्या पोर्टलवरती या संस्थांतर्गत अपलोड होणार आहेत. काही संस्था नांदेड मधल्या जवळपास 250च्या घरामध्ये आहेत. त्यांचा जर सर्वच्या सर्व जर त्यांनी दिल्या तर पोर्टलवरती या संस्थांच्या जागा 700 ते 800 येऊ शकतात. आता याच्यासोबत तुमच्या आमच्या मनावरला प्रश्न आहे जे थंबनेल मध्ये आपण ऑलरेडी मेन्शन केलेला आहे, ते म्हणजे आश्रम शाळेच्या जागा किती बद्दलचा आपण थेट पुराव्यानुसार तुमच्यापर्यंत माहिती शेअर करतो. मित्रमैत्रिणी, तुम्ही पाहताय की आश्रम शाळेच्या जागामध्ये पुढील महिन्यात आदिवासी आश्रम शाळामध्ये भरती होणार आहे. 1400 शिक्षक पदांची भरती होणार आहे, ती सुद्धा पवित्र पोर्टल अंतर्गत. आश्रम शाळेमध्ये काही जागा विथ इंटरव्ह्यू साठी आहेत, काही जागा विदाऊट इंटरव्ह्यू साठी आहेत. अशीच माहिती तुम्हाला वेळोवेळी योग्य सूत्रांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायचं आहे. वैयक्तिक गायडन्स हवा असेल ना, तुम्हाला वाटत असेल की शिक्षक तुम्हाला याच भरतीमध्ये व्हायचंय, तर प्ले स्टोअर मध्ये जाऊन शिक्षक भरती एक्सपर्ट वैयक्तिक गायडन्स बॅच आजच जॉईन करायची आहे आणि या शिक्षण संग्राम मध्ये तुमच्या माती गुलाल लागेल असं तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे. नक्कीच पवित्र पोर्टल अंतर्गत भरती मोठ्या पदांची होणार आहे आणि तिथं सुद्धा तुम्हाला न्याय मिळणार आहेच. म्हणून तर मित्रांनो मैत्रिणींनो, असंच तुम्ही याच प्लॅटफॉर्मशी कनेक्टेड राहायचंय जिथं केवळ तुमच्या हक्काची आणि तुमच्या कामाची बातमी सर्वप्रथम शेअर केली जाते. स्टे कनेक्टेड अशाच ऑथेंटिक माहितीसह. झेडपीच्या जागा किती अपलोड होणार आहेत, तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे, कोणत्या इयत्तेवरती व्हिडिओ पाहिजे याच्यावरती कमेंट सेक्शन मध्ये लिहा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण तुमच्या मागणीनुसार तसे व्हिडिओ आपण या प्लॅटफॉर्मवर अपलोड करत जाऊ. आणि ही माहिती केवळ तुमच्यासाठी जे शिक्षक होणार आहेत ते सुद्धा 2025-26च्या याच शिक्षक भरतीमध्ये. धन्यवाद.